हॅलो, मला ताराचा फोन आलेला. ऑल इज वेल, काळजी करू नकोस. उद्यापर्यंत पोहोचू आम्ही तिथे. अरे, मी दरोड्याचा प्लॅनच असा रचला आहे की पोलीस किंवा अस्मिता यांना संशय येणार नाही. तारा, रतन आणि चंपा यांनी पुरुष वेशात जाऊन दरोडा टाकायचा ही युक्ती माझीच होती. आतमध्ये जा. आतमध्ये दाढ्या मिशा ठेवलेल्या आहेत, त्या लावा सगळ्यांनी. आणि हो, टोप्या ठेवलेल्या आहेत, जॅकेट ठेवलेले आहेत, तेही घाला. चला पटकन जा. पण ते दाढी मिशांची वगैरे काय गरज? म्हणजे मास्क लावला तर नाही चालणार का? हो ना, म्हणजे मास्क लावला तर आमचे चेहरेही दिसणार नाही आणि मग कोणी ओळखण्याचाही प्रश्न नाही. राईट? नाही, चालणार नाही. कोणी पाहिलं नाही तर प्रश्नच नाही. पण जर कोणी पाहिलं तर त्याला तुमचे चेहरे दिसायला हवेत. पण का? तुम्ही पुरुष आहात हे कळायला हवं. म्हणजे जे तुम्हाला पाहतील त्यांना तुमच्या दाढी मिशा ह्या दिसल्या पाहिजे. म्हणजे ते नंतर त्याचंच वर्णन करतील. आणि हो, हल्ली कुठे कुठे कॅमेरे लावलेले असतात, त्यातही तुमचं हेच रूप शूट होईल. अरे जा. वाह, ये होईना बात. आता तुम्ही स्वतःही आरशात स्वतःला शोधू शकणार नाही. हे तुझ्यासाठी. हे तुझ्यासाठी. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.